साहेब तुम्ही गाडी चालवल्या, तुम्हाला ह्या गाडीमध्ये काय वाटलं? आता सध्या तर गाडी चालवतोय, पण 60च्या पुढं पूर्ण रेसवर पाय ठेवलाय. मोजून 1.5 टन लोड टाकलेला आहे आपण या गाडीचा. तर गाडी अक्षरशः 60च्या पुढे जायला तयार नाही. बर. आणि बघायला गेलं तर मग बैठक व्यवस्था सुद्धा व्यवस्थित वाटत नाही मला. बर. कंजेस्टेड केस आहे. बर. आणि माझे पूर्ण पाय आहेत ना, पूर्ण पाय खाली टेकतात. बर. आणि मला हाईट सुद्धा पूर्ण मॅच व्हायला लागली हाईट इथं. बर. आपण पूर्ण क्लचवर पाय दिला तरी पण फुल रेस व्हायला लागली. गाडी आता 64 वर गेलेली आहे. तसा कंपनीचा स्पीड दिलेला आहे 80. त्या गाडीचं नाव आहे टाटा इंट्रा V30. तरी कस्टमर लोक कसे चालवतात हे मला माहित नाही. 3 टन 4 टन टाकून पण कस्टमरचा फीडबॅक तर ह्याच्याबद्दल तर चांगला येत आहे. मला तर तसं वाटत नाही की बाबा गाडी एवढी कंजेस्टेड गाडी लॉंग रूट 300 किलोमीटर चालवू शकतो. आणि तशीच मग आपली महिंद्राची विरो जरी बघायला गेलं. बरं. आपलं विरो याच्यामध्ये तुम्हाला काय डिफरंट वाटलं? विरो मध्ये स्पेस मोठा, फीचर्स चांगले, प्लस अवरेज पण तसा आहे त्याला. कंपनीचा जरी 18.5 असला, लोड टाकून अवरेज त्याला 16-17 अवरेज आरामशीर देत. आणि गाडी हीच बघा, आता समोर महिंद्राची गाडी गेलेली आहे, आपल्यापेक्षा फास्ट गेलेला आहे त्याने. तेवढाच लोड टाकून, सेम लोड टाकून आपल्यापेक्षा फास्ट गेलेला आहे. आणि ह्याच्यावर पूर्ण उभारलं, क्लचवर उभारलं तरी पण गाडी पळायला तयार नाही. वैतागून टाटाच्या कस्टमरनी महिंद्राची विरो गाडी चालवायला द्या हे असं बोललेलं आहे. तरी आपण त्यांच्याकडनंच पूर्ण रिव्ह्यू घेऊ थोड्या वेळा. ओके साहेब, आपण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. इंजिनचं काय वाटतं तुम्हाला? इंजिन पॉवरफुल आहे. पॉवर आहे. कारण त्याच्या इंजिनच्या व्यतिरिक्त गाडीमध्ये तुम्हाला पेस कंजेस्टेड कसं वाटतं? लॉंग रूटला गेलं ना धोकाला वगैरे. आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून आता तुम्ही जे चालवत आहे त्याचे ॲक्सिलेटर केबल्स घेतलंच कसं वाटतं तुम्हाला? पॉवर त्याचं जनरेटर इंजिन कसं वाटतं? गाडीचं इंजिन पॉवर बनतं. अजून याच्यावरती मायलेजचं बाबतीत झालं, मायलेज तर काय 18-18.5 दिले ना कंपनी. 15 जरी पडलं तरी पाहिजे. तुम्हाला 100% 15 ते 16च्या वर मायलेज होतं. तुमचं कसं शेवटी तुम्ही जे आहे गाडी कसं चालवणं त्याचं डिपेंड आहे. गाडीला कसं AC दिलेलं आहे तुम्ही ते करता. अजून काय याच्यापेक्षा तुम्हाला होतं म्हणजे गाडीमध्ये तुम्ही बघितलं, तुम्ही चालवून बघितली, अजून याच्यावरती काय पॉवर जरा जास्त आहे ना ही गाडी. त्या गाडीपेक्षा त्या गाडीच्या बद्दल झालं त्याबद्दल काय सांगता? त्याचं काय नाही, तरी तुम्ही चालवला सगळं नाही. आता ही गाडी म्हणा कसं वाटेल तुम्हाला? तिथं मायलेज तर आता 14-15 आहे. म्हणजे ज्या गाडीपेक्षा मोठी नाही गाडी. 5 बोल्टी गाडी आहे, ती 4 बोल्टी आहे. 4 बोल्टी 5 बोल्टी झालं. ह्या व्यतिरिक्त जे आहे आता दोन्हीचा लोड सांगा, इंजन बी सेम आहे दोन्हीचं. त्या दृष्टीकोन तुमचं नाव त्याला पॉवर झालं. आणि चालवलं पेस वगैरे कसं पेस ह्या गाडीचा पेस कसा तुम्हाला वाटतं? या गाडीचं बसायला व्यवस्थित आहे, दोन्ही व्यवस्थित. लॉंग रोडच्या हिशोबाने डिस्टन्स बसायला व्यवस्थित दोन्ही. त्रास वगैरे तसं याच्यामध्ये तुम्हाला सोफा सेट वगैरे झालं याच्यामध्ये ॲडव्हान्स कसं ह्यात बसायला ह्यात बी प्रॉब्लेम नाही, ह्यात बी प्रॉब्लेम. बसायला काय व्यवस्थित आहे, बसायला काय प्रॉब्लेम. लॉंग रूटला म्हणजे ही कंटिन्यू चालवतो, बसायला काय व्यवस्थित आहे, प्रॉब्लेम ते बी व्यवस्थित आहे. फक्त यात कसं झोपायची सिस्टीम चांगली आहे.